मराठीच्या मुद्द्यावरून पहिल्यांदा एका व्यासपीठावर आलेले ठाकरे बंधू आता राजकीय युतीच्या दिशेने दमदार पावलं टाकतात। दोन्ही भावांमध्ये अराजकीय भेटी बैठका झाल्या, पण आज पहिल्यांदा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये राजकीय खलबत झाली। उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांसह राज ठाकरेंचं निवासस्थान गाठलं। तब्बल 2.5 तास झालेल्या बैठकीत काय घडलं बघूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। ठाकरे बंधूंनी कुणालाही पत्ता लागू न देता पुन्हा एकदा एकमेकांची भेट घेतली। उद्धव ठाकरे हे बुधवारी सकाळी अचानक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले। विशेष म्हणजे यावेळी संजय राऊत, अनिल परब आणि मनसे नेते बाळा रणगावकर सुद्धा उपस्थित होते। ही पहिलीच राजकीय भेट असल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। आतापर्यंत कौटुंबिक भेटी झाल्या, पहिलीच राजकीय भेट। 10 सप्टेंबरला दुपारी 12 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवतीर्थवर पोहोचले। उद्धव ठाकरेंबरोबर संजय राऊत आणि अनिल परबही उपस्थित होते। मनसेकडून राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर हे बैठकीला उपस्थित होते। उद्धव आणि राज ठाकरेंसह नेत्यांमध्ये 2.5 तास चर्चा झाली। युतीबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची पहिली फेरी झाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं आमंत्रण दिल्याचं बोललं जातंय। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले। राजसाहेबांच्या आई हां म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही, बरोबर, तेव्हा तू परत ये। आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले। मला असं वाटतं की आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं। सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे। सो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही। सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या। ठाकरे बंधू एकत्र आल्यास नवी राजकीय शक्ती निर्माण होऊ शकते। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाकुणाचं गणित बिघडणार, मराठी अमराठी मतांचं विभाजन कितपत होईल आणि ते कुणाच्या पथ्यावर पडेल। दोन ठाकरे एकत्र येणं ही शिंदेच्या शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे का, असे सगळेच प्रश्न निर्माण होत आहेत। मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यास दोघांची ताकद वाढेल। ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे। नाशकात अस्तित्वासाठी मनसे आणि ठाकरे सेनेला युतीची गरज आहे। पुण्यात मनसे ठाकरे सेना एकत्र आल्यास ताकद वाढेल। संभाजीनगर आणि अन्य मनपामध्ये सुद्धा एकत्र लढण्याची शक्यता आहे। एक गोष्ट अशी आहे की कोणी कोणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। दोघेही भाऊ आहेत, परंतु मातोश्रीमधून उबाठा बाहेर येऊ लागलेली आहे याचं हे चिन्ह आहे आणि उबाठाला खरोखर सध्या मदतीची गरज आहे। त्याच्यामुळे त्यांनी तसं राज ठाकरेंकडे मागणी केली तर ती योग्य आहे असं मला वाटतं। मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा। TV चॅनलमध्ये एक दिवसाआड कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात, कधी माननीय उद्धवजी माननीय राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याच्या काही बातम्या होत्या। कोणाचाही आक्षेप नाही आहे, त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी। आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती, त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आले तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है। मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि उपनेते अमीन पटेल उपस्थित होते। या भेटीच्या 2 दिवसांनंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचणं यामागे राजकीय गणित असल्याचं बोललं जातं। कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यास मवियाचं काय होणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय।
किती युत्या झाल्या, किती आघाड्या झाल्या, तरी काही झालं तरी तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत महायुतीचाच भगवा पडणार, हे त्याचं उत्तर आहे. राज साहेबांनी महायुतीमध्ये आलं तरी आम्हाला आनंद आहे, ही आमची पहिल्या दिवशीपासूनची स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे त्यांनी युती कोणाबरोबर करावी हा राज साहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांचा निर्णय. काल परवा राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेजी यांनी संपूर्ण मुंबईवर कर्तबगार शिवसैनिकांना विभाग अध्यक्ष पदावरती नेमणुका करून जी काही व्यूहरचना केलेली आहे त्या व्यूहरचनेमुळे यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे आणि त्या भीतीपोटीच दोघेही जण तिथे चर्चा करण्याकरता एकत्र झालेले आहेत की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला जर तोंड द्यायचं तर ते कसं, एकनाथ शिंदेजींना जर रोखायचं तर ते कसं रोखायचं याची चर्चा करण्याकरता ते आपल्या बरोबर 2 महापंडितांना घेऊन राज ठाकरेजी यांच्या घरी गेलेले आहेत. ठाकरे बंधूंनी युती केल्यास नवं गणित निर्माण होऊ शकतं असं बोललं जातंय. जर ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी तयार आहेत का? किंवा राज ठाकरे महाविकास आघाडीत आलेले मवियाच्या घटक पक्षांना चालणार आहे का? तर मवियाचा राज ठाकरेंना हिरवा सिग्नल नसेल तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीपासून फारकत घेणार का? ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार का? आल्यावर राजकारण कसं बदलणार याकडे आता राज्याचं लक्ष असेल. पद्मेश पवारसह श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.